सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी प्रणय जाधव आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पॅशनेट प्रणय. तर आता आपण उठलो आहोत. तर सकाळचे झालेले आहेत 9 वाजले आहेत. तर मग आपण जरा आता नाश्ता करायला चाललो आहोत मावशीच्या घरी. सोबत आहे आदित्य, ह्याला आपण पाहू शकता. सो चला. गाडीचा कवर काढत आहे हा. तर आपण चाललो आहोत मावशीच्या घरी. तिथे आपण नाश्ता करणार आणि आपण निघणार आहोत शूटसाठी. सो गाईज, आपण आलेलो आहोत इथे मावशीकडे नाश्ता करायला. ते नाश्त्याला आहेत पोहे. भाऊ गेला फ्रेश व्हायला. पोहे खाऊन आता आम्ही निघणार. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत. तर आता आपण चाललो आहोत.
तिथे बीचवरती नवापूर बीच आहे हा, तुम्ही पाहू शकता माझ्या बॅक साईडला हा इथे असा सुंदर असा बीच आहे आणि माझ्यासोबत भाऊ माझा मित्र आणि आदित्य आहे. सो मी तुम्हाला आता क्लिक्स दाखवेन थोडेफार, जसं की इथे आता पाहण्यासारखं तर भरपूर आहे. इथे समुद्र आहे, खूप सुंदर असं म्हणजे वातावरण आहे इथे.
तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आपण आता इथे आलो आहोत. इथे पाहू शकतो आपण वातावरण खूप चांगलं आहे. आणि सांगायचं महत्त्वाचं म्हणजे इकडे जे समुद्राचं जे पाणी आहे ते आपल्याला खूप दिवसानंतर आपण इथे आस्वाद घेऊ शकतो पाण्याचा. बिकॉज आता लॉकडाऊन वगैरे होतं त्यामुळे मध्ये यायलाच झालं नाही. तर आता आम्ही असं सुंदरसं वातावरणामध्ये आलो आहे. भाऊ काय म्हणू शकतोस? काहीच नाही म्हणू शकतो. नाही, या बाजूला अर्नाळा, या साईडला आपण पाहू शकतो. या साईडला अर्नाळा, हा नवापूर, आणि त्या साईडला अर्नाळा. खूप मस्त असं वातावरण आहे इथे. आणि आदित्य पण एन्जॉय करतोय. आदित्य सांगा थोडं. या आपण एन्जॉय करतो इथे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही. सूर्याचा किरण पण येत आहे. शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता समुद्राचं मस्त मस्त वातावरण.
तर हे अशा प्रकारे तुम्ही वातावरण पाहू शकता. खूप चांगलं वातावरण आहे. आपण पण तुम्ही पण कधीतरी इथे या, थोडा ह्या निसर्गाचा आस्वाद घ्या. आणि हां, एवढं नक्की की इथे आल्यावर तुम्हाला मजा नक्की येणार. खूप खूप मजा येईल तुम्हाला. हा ब्लॉग मी यासाठीच बनवला, आज थोडा वेळ होता माझ्याकडे आणि माझ्यासोबत प्रतीक आणि माझा भाऊ आदी हे दोघंही होते. तर म्हटलं एकदा जाऊन पाहूया, एकदा एन्जॉय करूया थोडं. आणि आम्हाला इंस्टावर पण फॉलो करा. इंस्टाची पण आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तिथे पण आम्ही फोटो टाकत असतो. वा, हे काय उडी. चप्पल विसरलो आम्ही तिकडे. आता ते चप्पल घ्यायला चाललेत. जाऊन गाडीत ठेवतील आणि नंतर आम्ही तिकडे जाऊ. चप्पल घेतलेली आहे आणि आता चालले आहे ते चप्पल ठेवायला. माझी चप्पल घेतली की नाही. चप्पल ठेवून आलेले आहेत. काय करतायत? लाकडी उचललेली आहे, काहीतरी करणार आहेत आता ते लाकडी. बघू काय करतायत. कसली तरी कला दाखवणार आहेत ते लाकडीने. एक्सप्लोरर्स. ठेवली का चप्पल? आता कला प्रदर्शित करणार आहेत हे. आपल्याला बीचवरती विशिष्ट प्रकारची वस्तू भेटली. झुला ज्याला झुलायचं असेल घ्या, फक्त 5 रुपये. बोल भाऊ, काय होतं ते ब्रीद वाक्य? झुला 5 रुपये 5 रुपये. सुंदर बीच आहे. कसं वाटतं इकडे आपल्याला? मस्त एकदम. खूप भारी. खूप भारी. खूप भारी. खड्डा मारतो जिवंत उघडला. अशा प्रकारे तो आतमध्ये गेलेला आहे, पाहू शकता. आता बीचवरनं जाऊन आलो आहे. तर जाऊ आम्ही खायला. दोघं आहेत इथे.
तर आता बीचवर आमचं फिरून झालेलं आहे, तर आम्ही आता थोडा नाश्ता करायला चाललो आहे. सो आता आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही काय नाश्ता करणार आहे. तर बीचवरनं जाऊन आलो, आता आम्ही आता इथे बीचचे तिथे साईडला इथे खायला आहे, तर आम्ही आता इथे खाणार आहोत. पाहू शकता माझ्यासोबत भाऊ प्रतीक आहे, तर आम्ही आता खाणार आहोत. तर आपण आता इथे आलो आहोत. आता इथे आपण आता करणार नाश्ता. नाश्त्यामध्ये आपण मागवलं आहे चायनीज व्हेज फ्राईड राईस. रेसिपी मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपलं आता झालेलं आहे जेवण, म्हणजे थोडाफार असा नाश्ता खाल्ला आहे, जेवल्यासारखंच झालं आहे, ते पोट फुल झालं आमचं. तर मग आता आम्ही इथनं चाललो आहे. ते पाहू शकता तुम्ही, हा अर्नाळा बीच. आम्ही नवापूर बीचवरनं त्या साईडनं आम्ही इथे आलो आहे. आता हा आपला नवापूरपासूनचा थोडा पुढचा आपला भाग आहे, हा जो अर्नाळा लगत लागतो. तर अशा प्रकारे पाहू शकता आम्ही इथे खाल्लं आहे थोडंफार. तर आता आम्ही चाललो आहोत घरी. Here I stand, I know I walked away, had to find the person I'd become. You should go back home, go back home, go back home, go. It's been there all along. You should go back home, go back home, go back home, go. That's where you belong. तर मित्रांनो आपण आलो आता घरी. सो आपण खूप सारं एन्जॉय केलं आणि हा ब्लॉग जरा लेटच आला, म्हणजे 5 दिवस उलटून गेले. त्याच्यानंतर हा ब्लॉग येईल, 5 ते 6 दिवसानंतर हा ब्लॉग येईल. तर असंच आपल्याला सपोर्ट करा. हा ब्लॉग थोडा मोठा होईल बिकॉज यामध्ये मी खूप सारे शॉर्ट्स वगैरे टाकले आणि आम्ही खूप सारं एन्जॉय केलं, हे आम्ही त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि असंच प्रेम दाखवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओंना लाईक करा, कॉमेंट करा. आणि हो, सांगायचा हेतू हाच आहे की तुम्ही सबस्क्राईब केलं तरच आम्ही पुढे जाऊ शकतो, जेणेकरून आमचा जो नवीन व्हिडिओ येईल तो तुम्हाला दिसेल. त्यासाठी आम्ही तुम्हाला सबस्क्राईब करा हे सांगत असतो वारंवार. आणि हो, असंच आम्हाला प्रेम करत राहा. धन्यवाद. ब्लॉगला मी माझ्या इथेच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.